महालक्ष्मी कथा। प्राचीन काळी एक अत्यंत गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते. घरात सतत दारिद्र्य, कष्ट आणि अभाव होता. पण त्या दोघांचं मन मात्र अत्यंत पवित्र आणि देवभक्तीत रमलेला होता. एकदा त्या ब्राह्मण पत्नीने मनोमन प्रार्थना केली, माते, आमच्यावर कृपादृष्टी टाका. आम्ही चुकलो असू, अपराध केला असेल तर मला मार्ग दाखव. तिच्या मनातील आर्त हाक ऐकून महालक्ष्मी त्या ब्राह्मण स्त्रीसमोर प्रकट झाल्या. दिव्य तेज, सुवर्णाभरूप आणि हातात कमळ घेऊन माता उभ्या होत्या. ती स्त्री नम्रपणे त्यांच्या चरणी लोटांगण घातली. तेव्हा मातेने म्हटले, मी तुझ्या घरात येईन, पण शुद्धता, श्रद्धा आणि सात्विकता आवश्यक आहे. जिथे कलह, राग, मत्सर आणि आळस असतो तिथे मी राहत नाही. ब्राह्मण पत्नीने मान डोलावली आणि घरात पवित्रता, स्वच्छता, दयाभाव आणि सत्कर्म यांची स्थापना केली. तिने दररोज दीप लावला, स्वच्छता ठेवली, अतिथी सेवा केली आणि मनात सदैव देवचिंतन ठेवले. काळ लोटत गेला आणि एक दिवस माता महालक्ष्मी स्वतः तिच्या घरात अवतरल्या. त्या घरात प्रकाश, आनंद आणि समृद्धी फुलली. दारिद्र्य नाहीसे झाले, कष्ट कमी झाले आणि घरात समाधान, संपत्ती आणि सौख्य येऊ लागले. मातेने प्रेमाने सांगितले, जिथे स्वच्छता, आदर, प्रेम, सत्कर्म आणि भक्ती असते तिथेच माझा वास असतो. आणि त्यानंतर त्या घरात कधीही दारिद्र्य आले नाही. कथेचा अर्थ, महालक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर स्वच्छता, सात्विकता, सत्य, आदर, दया आणि देवभक्ती आवश्यक आहेत. धन फक्त पैशानेच नाही, समाधान, आनंद, प्रेम, सौख्य, आरोग्य हेही महालक्ष्मीचे स्वरूप आहे.